बातमी आता मुंबईमधून आहे। पावसाळा जवळ येऊन सुद्धा मिठी नदीची सफाई झालेलीच नाहीये। नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांनी हा आरोप केला। मिठी नदीची सफाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आणि याचाच आढावा घेत नगरसेविका सईदा खान यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मिठी नदी आणि नाले सफाई केली जात असते, परंतु आता आपण आहोत कुर्ला या ठिकाणी आणि या ठिकाणी मिठी नदीची सफाई किती झाली ते प्रत्यक्षात दाखवत आहोत। मिठी नदी जी 17 किलोमीटर लांबीची मुंबईतून येते, बोरिवलीतून याची सुरुवात होते संजय गांधी उद्यानातून आणि पुढे माहीम खाडीला ही जात असते। या दरम्यान जी 17 किलोमीटरची ही नदी आहे, या नदीमध्ये कशा प्रकारचा गाळ आहे हे बघू शकतो आणि दरवर्षी प्रशासन यावर करोडो रुपये खर्च करते, परंतु गाळ मात्र निघत नाही आणि याचाच परिणाम म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर ही सफाई सुरू असते। काम कशा प्रकारे सुरू आहे, याही वर्षी पुन्हा कुर्ला विभागात पाणी साचणार का? आपण स्वतः बघत आहोत की काय परिस्थिती आहे। आतापर्यंत 40% गाळ 37.08% गाळ काढून घेतलाय। मग मला हेच प्रश्न आहे की 40% म्हणजे जवळजवळ 50% काम कंप्लीट झालं का? जवळजवळ 50% काम कंप्लीट झालं आहे, कारण की 80% आपल्याला गाळ करायचा आहे। पण जर आपण बघितला स्वतः तो गाळ कुठल्या हिस्साचा काढून घेतलेला आहे, जर त्या BKCच्या पट्ट्याला बघितले तर अजून तो कामं चालू आहेत, पण कुर्ला साईडला कुठलाही काम चालू झालेला नाही आणि इकडे LBS रोड आहे आणि तो क्रॉनिक फ्लडिंग स्पॉट आहे। ज्या पट्ट्याला क्लिनिंग होते या पट्ट्याला क्लिनिंग होत नाही आणि अधिकारीला जेव्हा मी सांगितले की तुम्ही कुर्ल्याला आतापर्यंत का क्लिनिंग सुरू केलं नाही, आम्ही सोमवारीपासून सुरू करणार, जर पाऊस पडला तर परत मुंबईचा तुंबई होणार जर ह्याच्यावर लक्ष नाही घातलं तर। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।